आजचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न तसेच या आठवड्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे आले होते ते आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न. नुकतेच चर्चेमध्ये असलेले ध्रुवा नीती कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोस्ट विभागाने. प्रश्न 2. केंद्र सरकारने बॅटरी आधार परियोजना कुठे लॉन्च केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3. शहरी परिदृश्य बदलण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच अंकुर इनिशिएटिव्ह सुरू केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा राज्याने. प्रश्न 4 पाहूया. जागतिक दूध दिन 2025 अलीकडे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 जूनला. प्रश्न 5. मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओपल सुजाता चुआंगसर यांनी. प्रश्न 6. कोणत्या राज्यात बोधी यात्रा आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 7. 2025 हा जागतिक तंबाखू विरोधी दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 31 मेला. प्रश्न 8. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव RBSM 2025 अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे देहराडून येथे. प्रश्न 9. आयुष सुरक्षा पोर्टल अलीकडे कोणी सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रतापराव जाधव यांनी. प्रश्न 10. भारताने आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025च्या पदतालिकेत कोणते स्थान मिळवले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2रे स्थान. प्रश्न 11 पाहूया. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र सेज अलीकडे कुठे बांधले जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवा रायपूर इथे. प्रश्न 12. अलीकडेच 2025च्या UEFA पुरुष चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस सेंट जर्मेन यांनी. प्रश्न 13. भारतातील कोणते राज्य अलीकडेच पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा. प्रश्न 14 पाहूया. अलीकडेच 3रा लॅव्हेंडर महोत्सव कुठे आयोजित केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 15. बलूच लिबरेशन आर्मीने कोणत्या देशातील सुरब शहरावर हल्ला केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तानमधील. प्रश्न 16. अलीकडेच ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नीरज चोपडा आहे. प्रश्न 17. IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. प्रश्न 18 पाहूया. नुकताच 11वा तेलंगणा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 जूनला. प्रश्न 19. डोगरी फूड फेस्टिवल अलीकडे कुठे आयोजित केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 20. OECD 2025ची मंत्रिस्तरीय बैठक अलीकडेच कुठे होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस इथे. प्रश्न 21. उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांच्या मूर्तीचे उद्घाटन केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 22. सिंगापूर ओपन 2025 मध्ये नुकतेच पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कुनलाऊथ विटिडर्सनने. प्रश्न 23. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतना विमानतळाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 24. अलीकडेच झालेल्या उलन बटार ओपन 2025 कुस्ती रँकिंग मालिकेत भारताने किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 20 पदके. प्रश्न 25. अलीकडेच भारत झेन कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. प्रश्न 26. अलीकडे चर्चेत आलेला नाथुला खिंड कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 27. कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन स्पायडर वेब राबवले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे युक्रेन देशाने. असेच रोजचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.